हरिओम. श्रीमद दासबोध समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातील एक अत्यंत मोलाचा ग्रंथ. तत्कालीन सामाजिक स्थितीला अनुसरून रोखठोकपणे एका ओघवत्या शैलीत ओवीबद्ध केलेला हा 20 दशकांचा ग्रंथ. रामदासांनी केलेल्या बोधाचं निरूपण योगदास श्री जय गणेश जोशी यांनी करावं हा निव्वळ योगायोग नाही, कारण एकाच तिथीला जन्मलेले हे दोन्ही दास समाज प्रबोधन एका अद्भुत मार्गाने करू इच्छितात हे नक्की. विवरता विशेषा विशेष कळू लागे या रामदासांच्या उक्तीची प्रचिती योगदासांच्या निरूपणात सतत जाणवते. काही वेळेला केवळ 2 ओव्यांचे निरूपण ज्यावेळी 1.5 तास चालते, त्यावेळी योगदासांच्या वाणीतून समर्थ वाणीच आपल्या पुढे अवतरते. रामदासांनी केलेला हा सर्वांगीण बोध अत्यंत सहज सोप्या शैलीत आपल्या अंतःकरणात उतरवण्याचा योग केवळ योगदासांमुळेच साध्य झाला आहे. त्या श्रवण आनंदात सारे तल्लीन होऊन जाऊया. धन्यवाद. दासबोध दशक 11वा भीमदशक. श्री समर्थ हे मारुती रायाचे निस्सीम उपासक होते आणि मारुती रायाने उपेक्षित अशा सर्वसामान्य लोकांना एकत्र करून त्यांच्याकडून प्रभू सेवा करून घेतली आणि त्या योगे ते उद्धार झाला त्यांचा. वानर हे प्रतीक आहे. सर्वसामान्य उपेक्षित लोक त्यांना एकत्र आणलं, त्यांच्याकडून प्रभू सेवा करून घेतली आणि त्यांचा उद्धार केला. सर्वसामान्य जन समाज आणि समर्थांचा रामराया हा आदर्श असल्यामुळे समर्थाने सुद्धा मारुतीकडून प्रेरणा घेतली, कारण मारुती हा त्यांचा आदर्श होता. आणि समर्थाने सुद्धा समाज सेवा करायचं व्रत घेतलं. त्यावेळेला शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार एवढा झालेला नव्हता. अज्ञानी होते, अडाणी होते आणि म्हणून समाज प्रबोधन करायचं. आणि समाज प्रबोधन याचा अर्थ त्यांना लिहायला वाचायला शिकायचं, जमा खर्च लिहायला शिकवायचे, पैशाचे व्यवहार शिकवायचे, भौतिक व्यवहार शिकवायचे, असं त्यांनी केलं नाही. त्यांनी अध्यात्माचं शिक्षण द्यायचं व्रत घेतलं. त्याच्याबरोबर जे काही प्रबोधन होईल ते होईल इतर, पण मुख्य उद्देश त्यांना सायुज्य मुक्त करायचं. हा फार मोठा वेगळा दृष्टिकोन आहे समाजाकडे पाहण्याचा. नाही तर आता सुद्धा सर्व शिक्षा अभियान आणि काय 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 असतं. भौतिक ज्ञान दिलं जातं शाळेमधनं, तर भौतिक ज्ञानच, व्यावहारिक ज्ञान दिलं जातं आणि समाजाला शहाणं केलं असं समजलं जातं. समाज आणि वेडा होत जातो. ज्ञानाचा प्रचार एका ठराविक पातळीच्या पलीकडे गेला की त्याचे दुष्परिणाम होतात आणि ते आपण भोगतोय सगळे. तर त्या प्रकारचं समर्थाने कार्य केलं नाही. सर्वसामान्य जनांना, जे उपेक्षित लोक आहेत, त्यांना परमात्मा जवळ करून द्यायचा, त्यांना मुक्तीकडे यात्रा करायला प्रवृत्त करायचं, ही त्याने त्यांचा आदर्श असलेल्या मारुतीकडून, हनुमानाकडून प्रेरणा घेतली. आणि म्हणून याचं नाव भीमदशक असे, बलभीम मारुती म्हणून ते नाव त्यांनी तसं ठेवलं आहे. दशक 11वा भीमदशक. समास पहिला, सिद्धांत निरूपण. आता या समासामध्ये समर्थ मागे जे काही आपल्याला त्यांनी निरूपण केलेलं आहे त्याच गोष्टी परत सांगणार आहेत. आणि या दशकाची ती प्रास्ताविक किंवा प्रस्तावना असेल. परंतु असं असून सुद्धा या समासाला त्यांनी नाव दिलंय सिद्धांत निरूपण. आणि म्हणून मागच्या दशकांमधून जे जे सांगून झालंय त्याला ब्रह्म आणि माया याबद्दल ते पुन्हा एकदा निरूपण करणार आहेत आणि त्यामधून आपल्या पुढे काही सिद्धांत ठेवणार आहेत. आणि म्हणून त्या समासाचं, पहिल्या समासाचं नाव आहे सिद्धांत निरूपण. ओवी क्रमांक 1. श्रीराम. आकाशापासून वायू होतो, हा तो प्रत्यय येतो, वायूपासून अग्नी जो तो सावध ऐका. श्री रामप्रभूंना वंदन केलं आणि समर्थ म्हणतायत की आकाशापासून वायू निर्माण होतो, हे आपण मागे पाहिलेलं आहे. आणि त्या वायूपासून अग्नी कसा निर्माण होतो ते मी आता तुम्हाला सांगतो. सावध चित्त होऊन ते ऐका.
वायूची कठीण घिसणी तेथे निर्माण झाला वन्नी, मंद वायू शीतळ पाणी तेथून झाले. वायू जो असतो तो इतका जोरात प्रवाहित होतो की दोन जड वस्तू एकमेकावर घासल्या जातात आणि त्यामुळे त्यामधून अग्नीची ठिणगी उडते. अरण्यामध्ये जेव्हा वळवा लागतो तो अशा प्रकारे लागतो. वारा इतका सोसाट्याचा असतो, वादळ असते महावादळ, की दोन झाडं एकमेकावर घासतात, लपेटतात असे वाऱ्याने आणि ते घासतात एकमेकावर आणि त्यामधून ठिणगी उडते आणि वळवा लागतो. अशा प्रकारे समर्थ म्हणतायत की वायूमधून घिसणी होते, जड वस्तूंचे घासल्या जातात एकमेकावर आणि त्या घर्षणामधून अग्नी निर्माण होतो, तेथे निर्माण झाला वन्नी. आता वायूमधून अग्नी निर्माण झालेला आहे तर ते परस्पर एकमेकांना पूरक जसे आहेत तसे एकमेकांवर नियंत्रित करणारे सुद्धा आहेत. अग्नी जर मंद असेल आणि वारा जर जोरात असेल अग्नी विझून जाईल. वारा जर मंद असेल, अग्नी लागलेला असेल तर हळूहळू तो प्रज्वलित होईल, जास्त 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 प्रज्वलित होईल. अग्नी अगोदरच प्रज्वलित झालेला असेल, सोसाट्याचा वारा सुटला तो आणि महाप्रज्वलित होईल. वायू जो काही आहे तो अग्नीला नियंत्रित करतो, त्यापासून तो निर्माण झालाय. समर्थ पुढे म्हणतात, मंद वायू शीतळ पाणी तेथून झाले. हा H2O चा शोध काही नवीन नाहीये, हे लक्षात घ्या. आमच्या ऋषी मुनींना अनेक गोष्टी अगोदरच माहित होत्या. गुरुत्वाकर्षण माहिती आहे, मी गीतेमध्ये तुम्हाला सांगितलंय. गुरुत्वाकर्षण केव्हाच माहिती होतं, गीतेच्या आधीच्या काळापासून. न्यूटनचा काल झाला तसं हे आहे. दाजवता दिलाय त्यांनी, मंद वायू शीतळ पाणी तेथून झालं. त्या वायूपासून पाणी निर्माण झालं. ओवी क्रमांक 3, आपापासून झाली पृथ्वी ते नाना बीजरूपी जाणावी, बीजापासून उत्पत्ती व्हावी हा स्वभावाची असे. वायूमधून पाणी निर्माण झालं आणि पाण्यामध्ये जे जडत्व आहे ते जडत्व साचून पृथ्वी निर्माण झाली. आणि त्यामुळे समर्थ असं पुढे म्हणतात की ते नाना बीजरूप जाणावी, बीजापासून उत्पत्ती व्हावी हा स्वभावाची आहे. बघा, वायूपासून अग्नी निर्माण झालाय, वायूपासून पाणी निर्माण झालंय, पाण्यापासून जडत्व धारण करून पृथ्वी निर्माण झाली. त्यामुळे त्या पृथ्वीमध्ये त्या वायूमधलं प्राणतत्व आहे, त्या अग्नीमधली ऊब आहे आणि पाण्यामधला ओलावा आहे. आणि त्यामुळे ह्या पृथ्वीमध्ये तुम्ही जर एखादं बीज टाकलं तर त्याला आपोआप अंकुर फुटतो. निसर्गाची देणगी सगळी ही 3 तत्व जी आहेत, वायू, तेज आणि आप, ही पृथ्वीमध्ये सामावलेली आहेत. त्याची निर्मितीच पृथ्वीची त्यापासून झालेली आहे. त्यामुळे ती बीजरूप आहे, तुम्हाला आपोआप देते सगळं काही. झाडं आपोआप उगवतात, तुम्हाला काही करावं लागत नाही. वनस्पती सृष्टी निर्माण करणं हा स्वभावच आहे, पृथ्वीचा तो स्वभावच आहे. ओवी क्रमांक 4, आतापर्यंत वर त्याने जे काही सांगितलं आपल्याला पंचमहातत्वांबद्दल, आता पुढे ते एक वेगळा विचार मांडतायत. मुळी सृष्टी कल्पनेची कल्पना आहे मुळींची, जयेपासून देवत्रयाची काया झाली. ही जी सृष्टी आहे ही पूर्णपणे कल्पना रूप आहे. उत्पत्ती, स्थिती, लय ही प्रभूची 3 कार्य, त्याला आपण ब्रह्मा विष्णू महेश अशी नावं दिलेली आहेत. ही देवत्रय निर्माण झाली, आपण दिलेली नावं आहेत ती, आपण मानलेलं आहे. ही वास्तविक पुरुषोत्तमाची 3 भिन्न भिन्न कार्य आहेत. त्या कार्याला आपण देवता मानलाय त्यावेळेच्या पद्धतीनुसार. मुळी सृष्टी कल्पनेची म्हणतात समर्थ. आणि हे कल्पना ही त्यांनी पुढच्या 4-5 ओव्यांमधनं आपल्याला समजावून देतात की कल्पना काय आहे. ओवी क्रमांक 5, निश्चळाचे मध्ये चंचळ तेची कल्पना केवळ, अष्टदा प्रकृतीचे मूळ कल्पना रूप. मूळ निश्चळ आहे, परब्रह्म परमात्मा अचल आहे. त्याच्यामध्ये हा ओम असा ओंकार झाल्यानंतर वायू निर्माण झाला आणि त्याच्यामुळे चंचलता निर्माण झाली. त्या वायूमुळे चंचलता निर्माण झाली, ती सुद्धा कल्पना आहे. त्याच्यामधून माया निर्माण झाली, कारण वस्तुजगत निर्माण झालं आणि त्या मायेमध्ये त्रिगुण निर्माण झाले, तम रज सत्व, सत्व रज तम, ही सुद्धा कल्पना आहे. त्यामधून पंचमहातत्व निर्माण झाली, ती सुद्धा कल्पना आहे समर्थ म्हणतायत.
ओबी क्रमांक 6. कल्पना तेची अष्टधा प्रकृती, अष्टधा तोची कल्पना मूर्ती, मुळाग्रापासून उत्पत्ती अष्टधा जाणावी. अष्टधा प्रकृतीचे 3 गुण आणि पंचमा तत्व, ही सगळी जी सृष्टी निर्माण झाली ती अष्टधा असून ती सुद्धा एक कल्पना आहे. समर्थ म्हणतात मुळापासून शेवटपर्यंत सगळी काही कल्पना आहे. ही कल्पना काय आहे? कल्प याचा अर्थ आहे एक ठराविक कालावधी. आणि हे जे काही निर्माण झालेलं आहे, ओंकारामधून वायू, वायूमधून पुढे पंचमा तत्व, परब्रह्म परमात्म्यामध्ये त्याच्या विरुद्ध माया निर्माण झाली आणि मायेमधून त्रिगुण निर्माण झाले, तिथून पंचमा तत्व, तिथून सगळं भौतिक वस्तू जगत, ही सगळी कल्पना आहे. कारण कल्प याचा अर्थ आहे एक ठराविक कालावधी. आणि जे जे निर्माण झालंय ते ठराविक कालावधीनंतर नष्ट होणार आहे, आपोआप, कुणीही न करता सुद्धा आपोआप लय पावणार आहे, तिथे स्थित्यंतर होणार आहे. म्हणून ही कल्पना आहे. तुम्ही आज एखादी गोष्टी घरामध्ये आणता, घर सजवता, घर कसं असावं आपलं, हे तुमची कल्पना आहे. त्या कल्पनेप्रमाणे तुम्ही हे घर सजवता. हॉल आपला कसा असावा, हा असा असावा. तुम्ही वस्तू आणल्या इथे ठेवल्या, ही तुमची कल्पना आहे. हे कल्प का आहे? तर काही ठराविक कालावधीनंतर ही कल्पना पुसली जाणार आहे. कदाचित तुमच्या स्वतःकडून किंवा तुमच्या पुढल्या पिढीकडून. आम्ही आमच्या दोघांच्या दृष्टीने आमचा हॉल ठेवलाय, असा असावा. कदाचित आमची पुढे मुलगी येईल, तेवढे फॉल सिलिंग पाहिजे, ते खाली अमुक पाहिजे, ह्या टाईल्स नको बदलून टाका, हे फर्निचर आहे असं नको, हे असं पाहिजे, वगैरे वगैरे अनेक गोष्टी. डायनिंग टेबल हे नको, वरती काचेचा टॉप पाहिजे. त्यावेळेला आणि काही पुढे गेलेलं असेल. कल्प हे आपल्या कल्पना आहेत. एक ठराविक काळापुरत्याच त्या आपण अंमलात आणू शकतो. कालावधीनंतर ह्या कल्पना बदलत जातात. तुम्ही एखादी कल्पना केली ती कायमस्वरूपी नाहीये. तुम्ही स्वतः सुद्धा ती कल्पना बदलाल काही ठराविक कालावधीनंतर. पुढची पिढी तर बदलेलच. तुम्ही सुद्धा वाट पाहणार नाही पुढच्या पिढीपर्यंत. तुम्ही स्वतः बदलाल. ते प्रत्येक गोष्ट इथे कल्पना आहे. कल्पनेमधून निर्माण झालेलं आहे सगळं. आणि म्हणून ज्या वेळेला पृथ्वी नष्ट होईल त्याला कल्पांत म्हटलं जातं. कल्पनेचा अंत झाला. कल्प म्हणजे ठराविक कालावधी. म्हणून समर्थ म्हणतात हे सगळं जे काही तुम्हाला इथे क्षळ दिसत आहे निश्चळामध्ये, ते सगळं कल्पना आहे. ती आज ना उद्या नष्ट होऊन जाणार आहे, बदलून जाणार आहे, परिवर्तित होणार आहे, आउटडेट होणार आहे. तुमची तुम्ही कराल नाही तर तुमची पुढची पिढी करेल. आज आपण इथे कर्वेनगर मध्ये राहतो. 100 वर्षापूर्वी इथे काय होतं, 400 वर्षापूर्वी काय होतं, 300 वर्षापूर्वी काय होतं, काहीतरी वेगळंच होतं. इथनं मावळे गेले शिवगडावर घोड्यावर बसून. काही नव्हतं इथे. शेताडं होती. आज टोले जंग इमारती उभ्या राहिल्या. उद्या आणि काही निर्माण होईल. ओबी क्रमांक 7. 5 भूते 3 गुण 8 झाली दोन्ही मिळवण, म्हणून अष्टधा प्रकृती जाण बोली तेचे. अशा प्रकारे पंचमहा तत्व 3 गुण अशी अष्टधा प्रकृती जी झालेली आहे त्याला अष्टधा प्रकृती असंच म्हटलंय. परब्रह्म परमात्म्याला पुरुष म्हटलंय. पुरुष ईद, पुरु अधिक ईश. पुरु म्हणजे नगरी, नगरीमध्ये या ब्रह्मांडामध्ये राहणारा तो पुरुषोत्तम. आणि मायाला मात्र प्रकृती म्हटलंय, कारण प्रकृती काही कल्पांतानंतर नष्ट होणारी आहे. प्रकृती टिकाऊ नाहीये. आपली प्रकृती, आपल्या देहाला प्रकृती म्हटलं जातं. आपण विचारपूस करतो काय प्रकृती कशी आहे. डॉक्टर प्रकृती तपासतात, कारण ती रोगट आहे, नष्ट होणारी आहे, म्हणून विचारपूस करावी लागते. आपण असं नाही विचारणार काय श्रीकृष्ण बरा आहेस का, तो आहेच कायम करता, तो कधी नष्ट होणार नाहीये. पुरुषोत्तम कायम करताच आहे. पुरुष कायम करताय पुरुषोत्तम, पण माया कायम करता नाहीये. तिला प्रकृती म्हटलंय. ती नष्ट होणारी आहे. मुळी कल्पना रूप झाली, पुढे तेची फोफावली, केवळ जडत्व असं आलीस अष्टिरूपे. संपूर्ण माया, त्यामधून निर्माण झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या कल्पना आणि कल्पना आहेत सगळ्या. आपली नाती गोती. स्त्री म्हटलं की आपल्याला एक 2-4 प्रकारची नाती, पुरुष म्हटलं की 2-4 प्रकारची नाती आहेत. त्याप्रमाणे तिथे व्यवहार केले जातात.
आई म्हटलं की आपण वेगळं वागतो, बहीण म्हटलं की वेगळं वागतो, पत्नी तिच्याजवळ वेगळं वागतो, मुलीजवळ वेगळं वागतो. तसंच आहे, आजोबांजवळ वेगळं वागू, वडिलांजवळ वेगळं वागू, भावाजवळ वेगळं वागू, मुलाजवळ वेगळं वागू. हे नाते कल्पना केलेली आहेत, आणि जोपर्यंत कल्पना आहेत तोपर्यंतच ती नाती आहेत. लग्न झालं, फॉरेनला गेले किंवा काही झालं, आई वडिलांकडे, आई वडील ही कल्पना हळूहळू पुसत व्हायला लागते, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तिथे शेजारी जो वृद्धाश्रम आहे तो त्यासाठीच आहे. नाती कल्पनेने निर्माण झाली, मुलाने ते पुसून टाकली पुढे. तिथे रवानगी तिथे केली गेली त्यांची, कारण त्या नात्याची जी कल्पना होती आई वडील, ही कल्पना पुसट झाली. ती कल्पना आता राहिली नाही, कल्पना नष्ट होऊन गेली. ठराविक कालावधीनंतर त्यांना तिथे पोहोचवण्यात आलं. नाते कल्पना आहे सगळी. तसंच हे आहे, संपूर्ण जग हे कल्पना आहे. पुढे सृष्टी फोफावली समर्थ म्हणतायत. ओवी क्रमांक 2, मुळी झाली ते मूळ माया, त्रिगुण झाले ते गुणमाया, जडत्व पावली ते अविद्या माया सृष्टी रूपे. मूळ माया आहे, तिथून त्रिगुण झाले, तिथून पंचमहातत्व आली, अष्टधा प्रकृती निर्माण झाली, आणि त्यामध्ये जे जडत्व आहे ती अविद्या आहे सगळी. कारण परमात्मा सूक्ष्म आहे, त्याच्या विरुद्ध सगळं जड आहे. परमात्मा हे एकमेव ज्ञान आहे. अध्यात्माच्या दृष्टीने सगळं जड ही अविद्या आहे, आणि अविद्या आहे हे आपण अधोरेखित करायचं आहे जीवन जगताना. आता समर्थ पुढे ते सांगतायत, ओवी क्रमांक 10, पुढे चारी खाणी झाल्या, चारी वाणी विस्तारल्या, नाना योनी प्रगटल्या, नाना वेद. 4 प्रकारचे देह निर्माण झाले, 4 प्रकारच्या वाणी निर्माण झाल्या, आणि अशा प्रकारे इथे 84 लक्ष प्रकारचे जीव निर्माण झाले. त्याला 84 लक्ष योनी असंही म्हटलं जातं. आणि प्रत्येक प्रकारच्या देहामध्ये अनंत अनंत जीव निर्माण झाले. आणि या विश्वामध्ये, या जगामध्ये, आपल्या पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पती, अनेक प्रकारचे मनुष्यतर प्राणी, आणि प्राणी जगत म्हणजे मनुष्य जगत, मनुष्य, अनंत अनंत जीव निर्माण झाले. या सगळा म्हणून समाज आहे. आता पुढे समर्थ म्हणतात, ओवी क्रमांक 11, ऐशी झाली उभारणे, आता ऐका सौभारणे, मागील दशकी विशद करूनही बोललेली असे. अशा प्रकारे विश्वाची उभारणी कशी झाली, विश्व मांडणी तशी, ब्रह्म्याने मांडणी कशी व्यवस्थित केली, इथं कसं काय निर्माण झालं, शून्यातून अनंत अनंत प्रजेपर्यंत निर्मिती कशी झाली, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. मागे सांगून झालाय हा विषय. आता याचप्रमाणे ह्या विश्वाचं लय कसं होतं, संहार कसा होतो, ते मागे सांगितलेलं असलं तरी सुद्धा पुन्हा एकदा मी थोडक्यात तुम्हाला ते सांगतो. ओवी क्रमांक 12, परंतु आता संकळित बोली जेल संभार संकेत, श्रुते बघते तेथे चित्त देऊन ऐका. आता मी तुम्हाला त्याचा संहार कसा होतो ते सांगतो, आणि ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्या. ओवी क्रमांक 13, शतवरुषे अनावृष्टी, तेथे आटेल जीवसृष्टी, आयशा कल्पांताच्या गोष्टी शास्त्री निरोपल्या. 100 वर्ष पाऊसच पडणार नाही, सगळी सृष्टी आटून जाईल, ओलावा कुठेही नसेल, अशा प्रकारे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि ही सृष्टी नष्ट पावायची, संहार व्हायची चुणूक आहे, सुरुवात आहे. ओवी क्रमांक 14, 12 कळी तपे सूर्य, त्याने पृथ्वीची रक्षा होय, मग ते रक्षा विरून जाये जळांतरी. सूर्य आपले संपूर्ण 12च्या 12 नेत्र उघडील, हा त्यावेळेचे सगळं आहे. समर्थाने त्या काळानुरूप इथे ओव्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे, इथे अवर्षण होईल, पाऊस पडणार नाही अजिबात. त्यामुळे सूर्य तापेल प्रचंड, आणि त्यामुळे पृथ्वीची राख होऊन जाईल, जळून जाईल पृथ्वी. आता पृथ्वी त्याला जर तेज भरपूर प्रमाणात आलं, तीव्र प्रमाणात आलं, तर ती पृथ्वी पाण्यापासून निर्माण झालेली असल्यामुळे ती जळायला लागते, ती जळते. पृथ्वी पाण्यापासून निर्माण झाली, पाण्याची वाफ होते, तशा पृथ्वीची वायू निर्माण होतो, आणि तो आकाशात निघून जातो. पण पाणी वायूपासून निर्माण झालंय, तेज जाळते पृथ्वी. पृथ्वी पाण्यापासून निर्माण झालाय, पाणी वायूपासून निर्माण झालंय, त्यामुळे पृथ्वी जळते पूर्णपणे. पाण्याची जशी वाफ होते अग्नीमुळे, तशी पृथ्वीची वाफ होते, आणि ती वायूमध्ये मिसळून जाते. ओवी क्रमांक 15, ते जळ शोषी वैश्वानरू, वन्नी झडपी समीरू, समीरू वितोळे निराकारू जैसे तैसे. अशा प्रकारे पृथ्वीची राख होईल, ते पाण्यामध्ये मिसळली जाईल, पाण्याची वाफ होईल, ती वाफ समीरू,
वायूमध्ये रूपांतरित होईल आणि वायू अवकाशात विरून जाईल. अशा प्रकारे संपूर्ण सृष्टीचा संहार होऊन जाईल. ओवी क्रमांक 16. ऐशी सृष्टी संहारिणी झाली, मागा विस्तारे बोलिली, माया निरासे उरली स्वरूप स्थिती. अशा प्रकारे थोडक्यामध्ये मी आता तुम्हाला सांगितलं, मागे त्याचं सविस्तर निरूपण केलेलं आहे. ही पृथ्वी नष्ट झाल्यानंतर इथे फक्त माया उरेल स्वरूप स्थितीमध्ये. आणि मग काय होईल? ओवी क्रमांक 17. येथे जीवशिव पिंड ब्रह्मांड आटवून गेले थोथांड, माये अविद्येचे बंड वितळून गेले. इथे जीवाशिवाची जोडी सुद्धा नष्ट होऊन जाईल. ते एक थोथांड आहे असं तुमच्या लक्षात येईल. ते सुद्धा थोथांड आहे, हे टिकाऊ नाहीये, टिकणार नाहीये. ते सुद्धा विलीन होऊन जाईल आणि शेवटी माया सुद्धा विलीन होऊन जाईल परब्रह्म परमात्मामध्ये. ओवी क्रमांक 18. विवेकेची बोलीला क्षये, म्हणून विवेक प्रळये, विवेकी जाणती काये मूर्खास कळे. अशा प्रकारे सृष्टीची उभारणी आणि सृष्टीचा संहार कसा होईल अगदी थोडक्यामध्ये समर्थाने उजळणी केले त्याची, मागे सविस्तर सांगितलेलं असून सुद्धा. पण यामधून त्यांना सिद्धांत सांगायचा आहे आणि तो म्हणजे विवेक प्रळय. त्याने कल्पना म्हणजे काय आपल्याला सांगितलं, कल्पांत म्हणजे काय ते सांगितलं. त्यामुळे नष्ट होणारे निश्चित आहे. आणि त्यापासून आपण काय सिद्धांत शिकायचा आहे, तर विवेक प्रळय हा सिद्धांत आपण शिकायचा आहे. इथे जे जे काही आहे या पृथ्वीवर भौतिक वस्तू जगत जे जड आहे ते कल्पांतानंतर नष्ट होणार आहे. ते काही कल्प काही अवधी पुरतच आहे, ते परिवर्तित होणार आहे. आणि त्यामुळे आपण जीवन जगताना एका ठराविक कालावधीनंतर जसजसं परिवर्तन होत जाईल त्याच्या बरोबर आपण प्रवाहित होत गेलं पाहिजे. तिथे जर तुम्ही ताठपणे बसून राहिला त्रास तुम्हाला होईल, मनशांती तुमची बिघडेल. त्या कालोगामध्ये तुम्ही हळूहळू त्यांच्या अनुषंगाने यात्रा करत करतच गेलं पाहिजे, नाहीतर ते शक्य होणार नाही तुम्हाला. दुसरी गोष्ट, कुठलीही गोष्ट तुम्ही आणलीत की ती नष्ट होणार हे गृहीत धरायचं पहिल्याच दिवशी. पण वस्तू झिजली, फाटली, जीर्ण झाली की आपल्याला वाईट वाटायला लागतं. नाही, हा सृष्टीचा नियम आहे हे विवेकाने जाणून घ्या. तीच गोष्ट नात्या गोत्याची मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं. आपली मुलं आहेत, आपली अपत्य आहेत, उद्या ती आपल्यापासून दूर होणार आहेत, निघून जाणार आहेत, आपल्याला अजिबात विचारणार नाहीयेत हे गृहीतच धरा. लहानपणापासून त्यांना वाढवा, सगळं काही मोठं करा, पण शेवटी त्यांना पाय फुटले, चिमण्याला पंख फुटले, ते उडून जाणार आहेत, पाखरं उडून जाणार आहेत. ते काही कल्पासाठीच, काही वेळापुरतीच, काही कालावधीसाठीच तुमच्या बरोबर राहणार आहेत हे गृहीत धरा. विवेक प्रलय, विवेकाने हे जाणून घ्या. प्रत्येक गोष्टीचा प्रलय होणार आहे, प्रत्येक गोष्टीचा प्रलय होणार आहे. इथे काही तुम्ही संचित करायच्या मागे लागू नका. दीर्घ कालावधीसाठी तुम्ही कुठलीही गोष्ट संग्रहित करू शकत नाही. संग्रह कराल 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 कदाचित 20 वर्षांनी का होईना तुमच्या लक्षात येईल त्याच्यावर फक्त धूळ साचते, तुम्ही ती उचलाल आणि कचऱ्यात वेळीत फेकून द्याल. त्याऐवजी वेळीच ती नाही न आणण्याचा दूरदृष्टी ठेवा, विवेक ठेवा, संयम ठेवा, तारतम्य ठेवा, अपरिग्रह. संग्रह करू नका कुठल्याही गोष्टींचा. विवेक प्रलय सांगितलंय समर्थाने, हा सिद्धांत सांगितलाय. समासामध्ये ते सिद्धांत निरूपण करतायत. म्हणून तो कल्पांत सांगितला, मूलभूत तत्व, त्याच्यावर आधारित हा विवेक प्रलय आहे. ही गोष्ट पक्की अधोरेखित करा. संग्रहित म्हणून काही करू नका. नुकसान फक्त तुमचं आणि मनस्ताप फक्त तुम्हाला होणार आहे. उसाचे टाकले जातात बऱ्याच वेळेला, अरे काय ते अमुक झालं, असं नष्ट झालं, काय करायचं. अरे होणारच, गृहीत धरलेलं आहे. एवढा मोठा कारखाना उभारला, बंद करायची वेळ आली, कोणाला तरी देऊन टाकायची वेळ आली. एवढी मोठी शेतीवाडी केली, बाग लावली, कोणी बघायला नाही, उद्ध्वस्त डोळ्याने पाहवत नाही. काय करायचं, माती मुलाने विकून टाकावी लागली, रडायला येतं. गृहीतच धरा. झाड लावताना गृहीत धरा की हे तुम्हाला सोडून जायचं आहे. काही ठराविक कालावधी पुरतच तुमच्यासाठी तेवढी फळं मिळतील, आनंदाने घ्या. ते झाड सोडून द्यायची तयारी ठेवा. गाव सोडून जावं लागेल, शहर सोडून द्यावं लागेल, नातेवाईक सोडून द्यावे लागतील. प्रत्येक गोष्ट आपल्याला काही नाव घ्यायचं कुठे गरज नाहीये, यादी करायची गरजच नाहीये. शेवटी तुम्हाला स्वतःला सोडून जायचं आहे. तुमचा देह इतकी वर्ष ज्याच्यामध्ये राहिला ते सुद्धा सोडून जायचं आहे. विवेक प्रलय हे विवेकाने जाणून घ्या. समर्थ म्हणताय प्रत्येक गोष्ट प्रलय होणार आहे.
ओवी क्रमांक 19. सृष्टी शोधिता सकळ एक चंचळ एक निश्चळ चंचळास करता चंचळ चंचळ रूपी. दुसरा सिद्धांत सांगतायत समर्थ आता की इथे दोनच प्रमुख भाग आहेत सृष्टीमध्ये. एक आहे निश्चळ आणि एक आहे चंचळ. निश्चळ म्हणजे पुरुषोत्तम आत्मपरब्रह्म, ते निश्चल आहे, अचल आहे, अढळ आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच्या विरुद्ध द्वंद्वाच्या नियमाप्रमाणे सगळं काही चंचळ निर्माण झालेलं आहे. हा दुसरा सिद्धांत आपल्याला समजून घ्यायचा आहे. चंचळ करता चंचळ स्वरूपी, आणि चंचळामधून जे चंचळ निर्माण होतं ते चंचळामधूनच निर्माण होतं. माया निर्माण करते पुढे सगळं. ब्रह्मामधून माया निर्माण झाले चंचळ. मूळ ब्रह्म निश्चळ आहे, तिथून चंचळ माया निर्माण झाले, आणि मायेमधून सगळं वस्तू जगत निर्माण झालंय ते चंचळच आहे. उभी क्रमांक 20. जो सकळ शरीरी वर्ते सगळं कर्तृत्वास प्रवर्ते करून अकर्ता हा वर्ते शब्द जया. मायेपासून जे जे निर्माण झालेले आहे ते माये सकट त्याच्यामधून निर्मित झालेल्या प्रत्येकामध्ये तो निश्चल शांतपणे निवास करत राहतो अंशात्म्याच्या रूपाने. तो आत आहे प्रत्येकाच्यात म्हणून ते आहे. पण याचा अर्थ ते त्याने निर्माण केलेलं नाहीये, मायेने निर्माण केलंय. आणि परब्रह्म परमात्म्याच्या अस्तित्वाशिवाय काही गोष्ट निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे तो तिथे आहे. कसा आहे? साक्षी रूपाने आहे. उभी क्रमांक 21. रावरंक ब्रह्मादिक सकळामध्ये वर्ते एक नाना शरीरे चाळक इंद्रियद्वारे. तुम्हाला मायामधून निर्माण झालेलं वस्तू जगत भिन्न भिन्न रूपामध्ये, आकारामध्ये, स्वभावामध्ये प्रत्येक ठिकाणी भिन्न भिन्न भिन्नता दिसत जाईल. परंतु प्रत्येक ठिकाणी एकमेव एकच आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम आहे, ही जाण ठेवायची. म्हणून चंचळ निश्चळ हा सिद्धांत ते सांगतात. प्रत्येक चल अचल सजीव निर्जीवामध्ये ते निश्चल निश्चितच आहे. एरवी ती वस्तू असणंच शक्य नाही. ती तिने फक्त धारण केलेले, निर्माण मायेने केले, कारण त्याच्याशिवाय ती वस्तू असू शकत नाही. पण ती कशी साक्षी रूप आहे. श्रोते हो, योगदासांच्या सहज, सोप्या आणि रसाळ निरूपणाचा आपण आस्वाद घेतच आहोत. विविध आध्यात्मिक विषयांवर त्यांची 50हून अधिक पुस्तकं bookganga.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आपण त्यांचाही लाभ घेऊ शकता. धन्यवाद. ओवी क्रमांक 23. जो स्वानामध्ये गुरगुरितो, जो सुकरामध्ये कुरकुरितो, गाढवी भरवून भुंकतो तो आटा हास्य. सगळ्या ठिकाणी परमात्मा आहे. कुत्र्यामध्ये जो गुरगुर करतो, डुकरामध्ये कुरकुर करतो, गाढवामध्ये जो आता भुंकतो म्हटलाय, गाढवामध्ये जो ओरडतो, त्या सगळ्यामध्ये परमात्मा आहे. गाढवामध्ये सुद्धा परमात्मा आहे. ओवी क्रमांक 24. लोक नाना देह देखती विवेकी देहात पाहती पंडित समदर्शने घेती येणे प्रकारे. अनेक प्रकारचे देह आहेत, अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये, आणि सर्वसामान्य मनुष्य त्या देहामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारे त्यांना पाहिला जातो, कारण आकार विकार वेगळा आहे. पण जे ज्ञानी लोक आहेत ते सगळ्यामध्ये एकच तत्व जाणतात. यासाठी त्यांनी गीतेच्या श्लोकाचा आधार घेतलाय. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिने शनी चैव स्वापदेच पंडिता समदर्शन. विद्या विद्यावित्पूर्ण पंडित शिकलेला जो ब्राह्मण आहे तो गवी म्हणजे गाय, हस्तिनी म्हणजे हत्ती, शनी म्हणजे कुत्रा, आणि स्वापक म्हणजे चांडाळ. या सर्वांमध्ये ज्ञानी एकच एक आत्मपरब्रह्म पाहतो. त्याला कुठेही त्याच्यामध्ये भेद दिसत नाही. आकार विकार वेगळे. आणि म्हणून समर्थ या सिद्धांत सांगतात चंचळ विश्वळ, चंचळ निश्चळ. तर निश्चळामध्येच चंचळ निर्माण झालंय, त्याच्यामधून हे सगळं निर्माण झालेलं आहे. आणि पुढचा सिद्धांत सांगतायत सर्वाभूती एकच आत्मतत्व आहे. हा तिसरा सिद्धांत ते आपल्याला सांगतात. सर्वाभूती एकच आत्मतत्व आहे. म्हणून त्यांनी गीताच्या श्लोकाचा आधार घेतलाय. जे जे मायेमध्ये निर्माण झालंय त्या प्रत्येकामध्ये आत्मपरब्रह्म साक्षीत्वाने आहे. या सृष्टीची लीला ते पाहताय. मायेने निर्माण केलंय आणि सृष्टी वर्तन कशी करते एक नाटक पाहिल्यासारखं ते पाहत असतात. आणि तोच विवेक आपल्याला पाहिजे म्हणून विवेक प्रणय आपल्याला सांगितलंय. तुम्हाला जर आत्मज्ञानी व्हायचं असेल, परमात्मा स्वरूप व्हायचं असेल,
तर या सृष्टीमध्ये देह जिवंत ठेवण्या इतपतच तुम्हाला भाग घ्यायला लागेल. त्याच्या पलीकडे तुम्ही गेलात की अडकलात, मायेमध्ये अडकलात, त्या संचितामध्ये अडकलात, भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेमध्ये अडकलातच. आणि मग त्याला अंत नाहीये, जन्मोजन्मी जन्मोजन्मी हेच करत राहाल. म्हणून विवेक ठेवा, वेळच तो एकतत्व आहे, आत्मपरब्रह्म सगळीकडे आहे. आणि असं असून सुद्धा ते साक्षीत्वाने राहतं. त्याच्यामुळेच ते सगळं निर्माण झालंय, माया त्याच्यामुळे ते निर्माण करू शकले. हा विवेक आपण ठेवायचा आहे. आणि म्हणून निश्चळामधलं चंचळ ओळखायचं आणि सर्वाभूती एक तत्व जाणायचं आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन करायचं. तर आपण आत्मस्वरूप म्हणून इथे जीवन जगू शकू आणि ते परम आनंदात असेल. कुठेही सहभाग घ्यायचा नाहीये एका मर्यादे पलीकडे. मर्यादा काय? देह जिवंत ठेवणे, बस तेवढ्या पुरतच वस्तू जगताचा उपयोग करायचा आहे. उभी क्रमांक 25. देह पाहता वेग गळाले, परंतु अंतर एकची झाले, प्राणी मात्र देखील एकांतरे. वेगवेगळे देह आहेत पण आत एकच अवशात्मा आहे, बाकी तिथे अन्य काहीही नाहीये. उभी क्रमांक 26. अनेक प्राणी निर्माण होती, परी एकची कळा वर्तती, तये नाव जगत ज्योती जाणती कळा. अनेक प्रकारचे चित्र विचित्र प्राणी जगत निर्माण होतं, परंतु त्याच्यामध्ये एकच तत्व आहे, ती म्हणजे जगत ज्योती, म्हणजे अवशात्मा, अंतरात्मा. उभी क्रमांक 27. श्रुती नाना शब्द जाणे, त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे, चक्षुमध्ये पाव जाणे नाना पदार्थ. पंच ज्ञानेंद्रियांबद्दल समर्थ बोलतात की कानानं शब्द ऐकायला येतात, आपल्या त्वचेला स्पर्शाची जाणीव होते, शीत आणि उष्ण कळतं, डोळ्याने आपण पाहतो नाना पदार्थ. उभी क्रमांक 28. रसनेमध्ये रस जाणे, घ्राणामध्ये वासतो जाणे, कर्म इंद्रियांमध्ये जाणे नाना विषय स्वाद. जिभेला आपल्या चव कळते आणि आपल्या नाकाला वास जाणवतो. कर्मेंद्रिय आहेत, ती नाना विषयांचे नाना प्रकारचं कर्म करत असतात. उभी क्रमांक 29. सूक्ष्म रूपे स्थूळ रक्षी, नाना सुखदुःखे परीक्षी, त्यास म्हणते अंतरक्षी अंतरात्मा. अशा प्रकारे वेगवेगळं सगळं काही असलं तरी सुद्धा सूक्ष्म रूपाने हा जो अवशात्मा आत बसलेला आहे तो सगळं काही सांभाळून घेत असतो. त्याच्यामुळे सगळं होतं आणि मनुष्य त्याला ओळखत नाही, म्हणून सुखदुःखाचा त्याला आभास निर्माण होतो. तुम्ही जर त्याला ओळखलं, तुम्हाला जीवनामध्ये प्रत्येक क्षण आनंदातच जाईल. सुखदुःख त्यामुळे होतात, पण तो आत कोण बसलाय त्याला आपण ओळखत नाही. त्याला अंशात्मा किंवा अंतरसाक्षी म्हटलं जातं. साक्षी भावनेने आत तो बसलाय आणि आम्ही त्याप्रमाणे बसत नाही साक्षीत्वाने. देह जिवंत ठेवल्याचे कारण तेवढं झालं की साक्षीत्व आलं पाहिजे. आम्हाला साक्षीत्व येत नाही त्याच्याप्रमाणे. देहामध्ये निवास करायला मिळाल्याचे कारण बस तेवढ्या पुरताच तो येतो, बाकी तो साक्षी आहे. तसं देह जिवंत राहिल्याचे कारण तेवढंच भौतिक वस्तू जगताशी संबंध आणायला पाहिजे, बाकी सगळं साक्षीत्व असायला पाहिजे. त्याचा आदर्श घ्यायचा आहे औषध्याचा. सगळ्यात जवळ आहे आपल्या, तरी सुद्धा आपण त्याचा आदर्श घेऊ इच्छित नाही. आम्ही भलतेच आदर्श घेतो आणि या भौतिक वस्तू जगतामध्ये त्या उपभोगामध्ये अडकून वावत जातो. सर्वाभूती एकतत्व जाणं, त्या औषात्माला जाणं, आत्मस्वरूप व्हा, साक्षीत्व ठेवा. आणि देह जीवने जसा औषात्मा देहामध्ये निवास करण्यापुरताच देहाशी संबंध आहे त्याचा, बाकी त्याचा देहाशी संबंध नाहीये. देह काय करतो, कसं करतो, अमुक करत नाही तमुक करतोय का, तो साक्षीत्वाने पाहतो. तसं देह जिवंत ठेवण्यापुरतच भौतिक वस्तू जगाचा उपभोग घ्यायचा आहे, बस. बाकी सगळं साक्षीत्व आलं पाहिजे. उभी क्रमांक 30. आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य, सर्वात्मा, सूक्ष्मात्मा, जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, द्रष्टा, साक्षी, सत्ता, रूप. त्याला जसं अंतरसाक्षी आणि अंतरात्मा अशी नावं आहेत, तशी अनंत नावं आहेत. आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य, सर्वात्मा, सूक्ष्मात्मा, जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, द्रष्टा, साक्षी, सर्व सत्ताधीश अशी अनंत नावं आहेत. उभी क्रमांक 31. विकारामधील विकारी, अखंड नाना विकार करी, तयास वस्तू म्हणती भिकारी परमहीन. विकारामधील विकारी ही माया आहे. अखंड नाना विकार करी, ते अनेक प्रकारचे विकार करते ही माया. माया काय करत नाही, नसते उद्योग करत असते. एखादा भला मनुष्य जीवन जगत असेल शांतपणे, त्याला माया येते आणि बिघडवून टाकते, त्याला आकर्षित करते.
भौतिक वस्तू जगाकडे आकर्षित करते, नवीन नवीन शोध लावले जात आहेत. कुठेतरी माणसाला वाटतं की इतके मी राहिलो असा, एकदा हे बघावं तरी काय आहे. झालं, संपलं, तिथेच सगळं संपून जातं. माया निर्माण करते, अनेक वस्तू जगत शास्त्रज्ञांना शोध लागतात आणि अशा प्रकारे शोध लावलेल्यांना त्यांना भिकारी म्हटलंय समर्थांनी, त्यांचा उदो करतात. त्यांना मोठे समजतात, विद्वान पंडित ज्ञानी समजतात आणि भौतिकीच्या दृष्टीने हे सगळ्यात कल्प्रिट लोक आहेत. याने जर हे शोध लावले नाहीत अनेक प्रकारचे, आम्ही साधं जीवन जगू. पण रोज काहीतरी वेगळे शोध लावतायत, रोज वेगळे शोध लावतायत. ते म्हणतात माणसाचं जीवन सुकर करतो. अरे सुकर नाही, तू दुःखद जीवन करतोय आमचं. आम्ही पक्के ऐदी झालेले आहोत. सुख विलासामध्ये आरामात लोळत बसायचे आम्हाला सवय लागले. कष्टप्रद जीवन पाहिजे, चांगलं छान कष्ट घेऊनच कर्मयोग करायला पाहिजे. आणि हे जे सगळं निर्माण झालेलं आहे ते अनावश्यक गोष्टी आहेत. 95% गोष्टी अनावश्यक आहेत. काय गरज आहे? अन्न वस्त्र निवारा अत्यावश्यक असा कितीसा लागतो. 4 कपडे असले भरपूर झाले, इथे आम्हाला हजार कपडे असले तरी वाटतं नवीन काहीतरी पाहिजे अजून. हीच गोष्ट वस्त्र निवारा, जसे वस्त्र आहे तसे अन्न वस्त्र निवारा सगळ्याचं एकच आहे सगळं. आणि भिकारी त्या लोकांना मोठे समजतात. समर्थ म्हणतात तयास वस्तू म्हणे ती भिकारी परमहीन, त्यालाच सर्वस्व मानतात, त्याच्याच मागे लागतात. त्यांना विद्वान पंडित वाटतात हे लोक आणि मूळ परमात्म्याला विसरून जातात आणि म्हणून ते भिकारी राहतात आयुष्यभर. त्यांना परमात्मा कधी मिळणं शक्य नाहीये. ते आत्मस्वरूपाची श्रीमंती काही वेगळीच आहे, ते वैभव काही वेगळंच आहे. ओवी क्रमांक 32. सर्व एकची दिसती अवघा एकंकार करीती, हे अवघी माईक स्थिती चंचळामध्ये. सगळ्यामध्ये तो परमात्मा भरलेला आहे, परंतु हा सगळा मायेचा कारभार आहे. तुम्ही जर आत डोकावलात तर तुम्हाला ठीक ते परमतत्व आणि परमतत्वच आढळेल, बाकी तुम्हाला काही आढळणार नाही. जे काही फरक आहे तो बाह्यजगी आहे, बाह्यांगी आहे. जो ज्ञानी आहे त्याला एकच दिसेल, ते म्हणजे आत्मतत्व दिसेल प्रत्येक देहामधलं, प्रत्येक वस्तूमधलं. बाकी सगळी माईक स्थिती दिसेल त्याला, माया दिसेल त्याला. पण आम्हाला बरोबर उलट दिसत. आम्हाला एकमेव गोष्ट प्रत्येक गोष्टीत दिसते, ती म्हणजे उपभोग, उपभोग आणि उपभोग, बस. बाकी काही नाही. आमचं ते एकतत्व आहे. वस्तू एखादी तुम्हाला आढळली की त्याचा उपभोग माझ्यासाठी काय आहे याचं डोकं बुद्धी विचार करायला लागते. मग काय किंमत आहे, मी घेऊ शकेन का, झाली सुरुवात. आम्हाला एकच दिसत ते म्हणजे उपभोग, बस. आणि ज्ञानीनं एकच दिसत म्हणजे आत्मपरब्रह्म सगळ्यामध्ये. बाकी सगळी त्यांना माया दिसते. ओवी क्रमांक 33. चंचळ माया ते माईक, निश्चळ परब्रह्म एक, नित्यानित्य विवेक या कारणे. आणि म्हणून जे जे चंचळ आहे ते सगळी माया आहे हे जाणावं, आणि निश्चळ जे आहे ते एकमेव, ते म्हणजे परब्रह्म परमात्मा. आणि म्हणून नित्य आणि अनित्य याचा विवेक ठेवा, तरच ते समजून येईल. ओवी क्रमांक 34. जातो जीव तो प्राण, नेणे जीव तो अज्ञान, जन्मतो जीव तो जाण वासनात्मक. देहामधून जे बाहेर पडतं ते आत्मतत्व आहे. बाहेर पडतं देहामधून, तो औषात्मा आपण आहोत, तो जीव आपण नाही आहोत. जो जन्म घेतो, जन्माला येतो, औषात्माकडून जन्माला येतो, तो जीव आपण नाही आहोत. आणि हा जन्म घेणं जे आहे ते वासनेमुळे होतं, संचितामुळे होतं. जीवन जगताना तुम्ही जर वासना जर ठेवल्या नाहीत, कामना ठेवल्या नाहीत, तर तुमचं संचित मुळे निर्माणच होणार नाही. तर पुनर्जन्माची आवश्यकताच वाटणार नाही. तो जीव पुन्हा पुन्हा पुनर्जन्म घेत असतो, ते वासनेचे पुनर्जन्म आहे. तो आपला पुनर्जन्म नाहीये. नाईलाजाने आपल्याला त्यात गुंतून राहावं लागतं, कारण सभोवती सगळं संचित साचलेलं आहे. देह सोडून जो बाहेर जातो तो आपण आहोत. पण नेणे जीव अज्ञान, जन्मतो तो जीव जाण वासनात्मक. त्या औषधाला लटकून ठेवतात, पकडून ठेवतात, संचिताने लपेटून टाकतात. आणि पुनर्जन्म वासनेमुळे होतो. वासना आपण केल्या म्हणून पुनर्जन्माला यावं लागतं, नाही तर गरज नाही, आपण केव्हाच मुक्त होऊन जाऊ. ओवी क्रमांक 35. ऐक्य जीव तो ब्रह्मांश, तेथे पिंड ब्रह्मांड निरास, तेथे सांगितलेले विशेष चत्वार जीव. जीव औषधात विलीन होतो, संचित नसेल तर, नाही तर ते कसं शक्य आहे. अख्खे जीव तो ब्रह्मांश. अरे औषधामध्ये जीव निर्माण केलेला आहे,
आपण जर कुठल्याही लोभ प्रलोभाना बरीच पडलो नाही, सरळ नैसर्गिक नियतीने जसं दिलाय तसं जीवन जगलो तर जीव सहज अवसात्म्यामध्ये विलीन होऊन जातो. पण त्याने तो निर्माण केलाय, आत्ममुक्त होऊन जातो. परंतु इथे असं घडत नाही. संचित असल्यामुळे त्या जीवाला ती स्मृती लटकते, पण ते शून्य नाहीये, त्यात भरपूर उपभोग आहेत. मग त्या स्मृतीला उपभोग काय काय सांगायला बुद्धी ती लटकते आणि मन लटकतं जाऊन. तर जीव मोकळा नाहीये. मग जीव अवशात्मामध्ये विलीन होऊ शकत नाही, तो बाहेरच्या बाहेर लोंबकळत राहतो. अवशात्मा देह सोडून गेला तरी त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो हे सगळं निस्सरण्यासाठी. अवशात्मा मुक्त होऊ शकत नाही देहामधून. तो मुक्तच आहे तरी सुद्धा तो देहामधून मुक्त होऊ शकत नाही, तो अमुक्त अवस्थेत तिथेच पडून राहतो. अशा प्रकारे 4 जीव सांगितलेले आहेत वेगवेगळे. त्याला मनुष्य प्राणी सगळ्यात अडकून बसणारा जीव आहे, कारण त्याला महाप्रगल्भ बुद्धी आहे आणि तो वाटेल तशी वापरतो. प्रगल्भ बुद्धी परमात्मा जाणून घेण्यासाठी आहे आणि या भौतिक जाणून घेण्यासाठी त्याचा उपयोग करत असतो. ओवी क्रमांक 36. असो हे अवघे चंचळ, चंचळ जाईल सकळ, निश्चळ ते निश्चळ आदी अंती. अशा प्रकारे ते जे जे तुम्हाला चंचल दिसत आहे ते सगळं नष्ट होणार आहे. आदी अंती, विश्वाच्या सुरुवातीला आणि विश्वाच्या नंतर जे आहे ते निश्चळ परब्रह्म परमात्मा आहे. उभे क्रमांक 37. आद्य मध्य अवसान, जे वस्तू समसमान, निर्विकारी निर्गुण निर्जन, निसंग निष्प्रपंच. सर्व काळी समान जे आहे तेच परमतत्व आहे. आदी मध्य अवसान, अगोदर, मधल्या भागी आणि लय होताना. म्हणजे उत्पत्ती आणि स्थिती लय या तिन्ही स्थितीमध्ये जे समान आहे, समान गुण आहे, तो म्हणजे अवशात्मा आहे. तुम्ही बीजगणित सोडवताना कॉमन फॅक्टर बाहेर काढता, बरोबर आहे ना, आणि आत बाकीचं ठेवता. तसं कॉमन फॅक्टर सगळ्यामधनं आत्मपरब्रह्म आहे. बाकी सगळं त्या कवसामध्ये ते नष्ट करायचं आहे आपल्याला. तो कॉमन फॅक्टर म्हणजे आपण आहोत. कसे? निर्विकारी निर्गुण निरंजन निसंग निष्प्रपंच. पण आम्हाला जाऊ कोण देतो? तो कॉमन फॅक्टर एकटा नाहीये, त्याच्यामध्ये अनंत भेसळ आहे. त्यामुळे तो सगळं तिथे निसरत बसावं लागतंय. ओवी क्रमांक 38. उपाधी निरासे तत्वता, जीवा शिवास ऐक्यता, व्यंचून पाहो जाता उपाधी कैची. या जीवाला अनंत प्रकारच्या उपाध्या मिळतात भौतिक, त्यामुळे जीवाशिवाची ऐक्यता होऊच शकत नाही, अशक्य आहे. उपाधी निरासे तत्वता, आपण वास्तविक उपाधी रहित आहोत, पण तो आम्हाला अनंत प्रकारच्या उपाध्या म्हणजे भौतिक उपभोग आहेत चिकटलेले. वेचून पाहो जाता उपाधी कैसी. तुम्ही जर मुळामध्ये शिरलात तर तुमच्या लक्षात येईल तिथे कुठलीही उपाधी नाहीये. जीवाशिवाची जोडी कशी निर्मळ आहे, निरंजन आहे. या उपाध्या तिथे नाही आहेत. उपाध्या काय आहेत? आमच्या संचिताच्या उपाध्या आहेत. मी ते आयुष्य पुरलं नाही म्हणून आता 1000 एकर जागा घेतली असती, टोले जंग कारखाना काढला असता. तिकडे 2000 जागा घेतली असती, अमुक बिझनेस केला असता. तिकडे खाण काढली असती, तिकडे सोन्याची खाण शोधली असती, अमुक केलं असतं, तमुक केलं असतं. या सगळ्या उपाध्या आहेत आमच्याकडे. बाहेर पाहिलं की आकर्षित होतो मनुष्य, त्याच्यामध्ये चरितचरण करत बसतो आणि त्याच्यामध्ये लालसा निर्माण होते. हे मला का नाही, मला पाहिजे. झालं, संचित निर्माण व्हायला वेळ किती लागतो. तुम्ही जर खोलात गेलात तिथे सगळं निर्मळ निरंजन आहे, निर्लेप आहे, काही नाहीये तिथे. त्या सगळ्या ज्या उपाध्या जडलेल्या आहेत त्या निसरण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. विंचून पाहता उपाधी कशी, खरं म्हणजे तिथे काहीही नाहीये. ओबी क्रमांक 31. असो जाणणे तितुके ज्ञान, परंतु होते विज्ञान, मने ओळखावे उन्मन कोण्या प्रकारे. जितकं जितकं तुम्ही जाणत जाल भौतिक वस्तू जगत, तितकं तितकं तुम्ही ज्ञानी झाल्यासारखं तुम्हाला वाटेल. भौतिक वस्तू जगाचं ज्ञान हे ज्ञान नाहीच आहे अध्यात्माच्या दृष्टीने. परंतु तुम्ही आत्मपरब्रह्माचे साधना उपासना करून ज्यावेळी तुम्हाला अनुभूती मिळते त्यावेळेला तुम्हाला सत्य ज्ञान प्राप्त होतं आणि ते भौतिकाच्या ज्ञानाच्या विरहित असतं. ते त्याला विज्ञान म्हणायचं. आत्मानुभूती प्राप्त झाली की विज्ञान प्राप्त होतं आणि त्यावेळेला मन उन्मन होऊन जातं, अमन नमन होऊन जातं. ओबी क्रमांक 40. वृत्तीस न कळे निवृत्ती, गुणास कैची निर्गुण प्राप्ती, गुणातीत साधक संती विवेके केले. जो वृत्ती रहित आहे तोच निवृत्त होऊ शकेल.
ज्याला अनेक प्रकारच्या वृत्ती आहेत तो निवृत्त कसा होणार? तुकाराम महाराजांनी विचारलं ना, आवडीला असेल येतेस का? मुलाने विचारलं येत आहे का? नाही, माझे म्हैस व्हायचे. मुलं म्हणाले मला खेळायचं आहे. बुवा म्हणाले मी जातो एकटा. वृत्ती आहेत माणसाच्या, वृत्ती आहेत. तोपर्यंत निवृत्ती कुठली आली तुम्हाला? जोपर्यंत गुण आहेत तुमच्या अंगामध्ये तुम्ही निर्गुण प्राप्त कसं करणार? शक्य नाहीये. गुणातीत साधक संधी विवेक येते केले. साधू संतांचं सहवास करा, ते तुम्हाला गुणातीत करतील, निवृत्त करून टाकतील, वृत्तीतून बाहेर काढतील, निवृत्त करतील, गुणातून बाहेर काढतील, गुणातीत करतील. ओवी क्रमांक 41. श्रवणापरिस मनन सार, मनने कळे सारा सार, निजध्यासे साक्षात्कार निसंग वस्तू. तुम्ही श्रवण केलं प्रवचन की त्याच्यावर मनन करा. इकडून तिकडे गेले वारे, एका कानाने ऐकलं दुसऱ्या कानाने सोडून दिलं, असं करू नका. श्रवण जे आपण करतो त्याच्यावर मनन करायला पाहिजे. मनन केलं की सार आणि असार म्हणजे काय ते कळेल तुम्हाला, आणि मग त्याचा निज ध्यास लागेल, तुम्ही साक्षात्कारित व्हाल. तर निसंग जो के आत्मा परमात्मा आहे त्याचं तुम्हाला दर्शन होईल. ओवी क्रमांक 42. निर्गुणते अनन्यता, त्याची मुक्ती सायोज्यता, लक्षांश वाच्यांश आता पुरे झाला. शेवटीचा सिद्धांत म्हणजे सायुज्य मुक्ती प्राप्त करा, हा सिद्धांत त्यांनी सांगितलाय. निर्गुणिती अनन्यता, ते अनन्य जे काही वस्तू आहे, जो आत्म परब्रह्म आहे, तो फक्त निर्गुणी झाला तरच साक्षात्कारित होणार आहे. जोपर्यंत गुण चिकटलेले आहेत तोपर्यंत मी त्याच्या वाटेला जाऊच शकत नाही. तोच मुक्ती सायोज्यता, तीच मुक्ती आणि सायुज्य मुक्ती आहे. लक्षांश वाक्षांश आता पुरे, हा संसार आता पुरे झाला. तेवढा भरपूर झाला. अनेक जन्म इथे तुम्ही इथेच राहिलेत आहात. प्रत्यक्ष कृती तर जाऊ देच, मुखाने वाचता सुद्धा करू नका भौतिक भोगापवर्गतेची. पुरे झाला आता संसार, भरपूर झाला. सुख दुःखामध्ये किती पिसून झालं, स्वर्ग नरक करत किती जन्म झाले, खूप झालं, आता बास झालं. आता मुक्ती आणि सायुज्य मुक्ती मिळवायच्या मागे लागा. ओवी क्रमांक 43. अलक्षी राहिले लक्ष, सिद्धांताची कैसा पूर्व पक्ष, अप्रत्यक्षाचं कैसे प्रत्यक्ष असोने नाही. आत्म परब्रह्म जे प्राप्त होणार नाहीये, जे अलक्ष आहे त्याच्याकडे आता लक्ष लागायला पाहिजे. जे अप्राप्य आहे त्याच्याकडे आता झेपावलं पाहिजे. जे अज्ञेय आहे त्याच्या मागे तुम्ही यात्रा करायला पाहिजे. जे ज्ञेय आहे, ज्ञान आहे, भरपूर मिळून झालं. जे अज्ञान आहे ते सोडून झालं. आता ज्ञान आणि अज्ञान याच्या पलीकडे अज्ञेय काहीतरी आहे, त्याच्या मागे तुमचं आता लक्ष लागायला पाहिजे. ते अलक्ष आहे, ते अज्ञेय आहे, ते सहजा मिळत नाही कोणाला. तिथे तुम्हाला आता यात्रा करायची. प्रत्यक्ष कैसे प्रत्यक्ष असोन नाही. जे प्रत्यक्ष आहे ते आहेच, त्याच्या मागे तुम्ही जायचंय. पण ते तुम्हाला दिसत नाही कारण ते अप्रत्यक्ष आहे. देहाच्या आत बसलाय, बाहेर नाहीये. बाहेर प्रत्यक्ष दिसतं सगळं आणि हा तो अप्रत्यक्ष आहे, आत येतो. त्याचं लक्ष करायचंय तुम्हाला, अलक्षाचं. इथे यात्रा करायची. सायुज्य मुक्ती प्राप्त करा, शेवटचा सिद्धांत ते सांगतात. आणि या समासाची सांगता करताना ओवी क्रमांक 44. असोन माईक उपाधी, तोची सहज समाधी, श्रवणे वळावी बुद्धी निश्चयाची. भौतिकात असूनही तुम्हाला मायेमधून दूर व्हायचं आहे. या समाजामध्ये राहूनच तुम्हाला आत्मब्रह्म प्राप्त करायचं आहे. आणि अशा प्रकारे समाजात राहून ते जेव्हा तुम्ही सहज समाधी प्राप्त करता त्या वेळेलाच तुम्हाला साक्षात्कार होईल आणि तीच सहज समाधी असेल. इथे राहूनच तुम्हाला सगळं करायचं आहे हे समर्थांना सांगायचं आहे. आणि म्हणून सत्संगाला महत्व आहे. श्रवणे कळावी बुद्धी निश्चयाची. सद्गुरूचा सहवास महत्वाचा आहे. सद्गुरू कसा उठतो, कसा बसतो, काय करतो निरीक्षण करायचं आहे त्याचं. त्याप्रमाणे आपण आचरण करायला लागायचं आहे. आणि यासाठी समाजातच राहावं लागतं. आणि म्हणून समाज म्हणजे काय ते समजावून घ्या, म्हणजे या समासाची पूर्तता होईल. समाज या शब्दाची फोड अशी आहे, सम अधिक अज. सम अधिक अज. अजची फोड काय आहे? ज म्हणजे जन्म होणं, अज म्हणजे जन्म न होणं. समाजाचा कधीही जन्म होत नाही. समाज नेहमी सम असतो. समाजाचा जन्म होत नाही. समाज मुळातच आहे.
आणि मुळातच असल्यामुळे तो कधीही नष्ट होत नाही. समाज म्हणून तुम्ही असं काही दाखवू शकत नाही. पण एखाद्या ठिकाणी साखर पडावी आपल्या हातून आणि इतका वेळ कुठेही न दिसणाऱ्या मुंग्या एकदम गोळा होतात तिथे. एखाद्या गोळाचा खडा पडावा आपल्या हातून, आपल्याला मुंगळे कुठेही दिसलेले नसतात, बरोबर तिथे हजर होतात मुंगळे. तुम्ही जर ती साखर झटकून टाकली, गोळाचा खडा उडवून दिला, ते मुंग्या आणि मुंगळे कुठेच निघून जातील. तसं रस्त्यामध्ये एखादी गोष्ट की घटना घडली की बाजूबाजूला समाज गोळा होतो, इतका वेळ तिथे तो नसतो. ती घटना निसरली गेली, विखुरला जातात लोक, समाज निघून जातो. समाज हा असाच आहे, तो आहे पण तुम्ही तो दाखवू शकत नाही. त्याचं अस्तित्व तुम्हाला जाणून घेऊन त्याच्यामध्येच राहून आत्मपरब्रह्माची यात्रा करायची. त्याला पर्याय नाहीये, कारण समाजाशिवाय देह जिवंत ठेवणे शक्य नाहीये. समाजाची आवश्यकता आहे देह जिवंत ठेवण्यासाठी. तुम्ही त्याच्याशिवाय जगू शकत नाही. आणि म्हणून सत्संगाला महत्व आहे. समाजात राहायचं, सत्संगाला जायचं, तिथे श्रवण करायचं, मनन करायचं, आपली बुद्धीचा निश्चय करायचा आणि सहज समाधी प्राप्त करायचा, मागे लागायचं. तिथे मुक्ती आणि सायुज्य मुक्ती तुम्हाला मिळेल. या समाजाला दोष देऊ नका. समाजात राहावं लागतं म्हणून स्वतःला काही पापी वगैरे समजू नका. तुम्ही फक्त दृष्टिकोन बदला, विवेक ठेवा, संयम ठेवा, तारतम्य ठेवा. तुमचं ध्येय तुम्ही गाठा, त्या लक्ष्याला लक्ष करा. समाजाला लक्ष करू नका, भौतिक वस्तू जगताला लक्ष करू नका. आपल्याला जे साध्य करायचं आहे तिथेच तुम्ही एकचित्त व्हा. पण इथे राहावंच लागतं देह जिवंत ठेवण्यासाठी. आणि हे त्यांचा शेवटचा सिद्धांत ते सांगतायत, सायुज्य मुक्ती मिळवणं. आणि त्यासाठी समाज काय ते जाणून घेणं, समाजात राहायचंय. समाजाचा अवेर करून तुम्ही कधी मुक्त, सायुज्य मुक्त होऊ शकत नाही. एकांतवासात कितीही गेलात तरी मन बरोबर येतं, देहादिंद्रिय बरोबर येतात, ती तुम्हाला बरोबर त्या समाजाशी खेचून आणत असतात. कशाला वेगळं राहायचं? इथे राहून तुम्ही तेच साध्य करू शकता. फक्त इथे राहायची कला ही सद्गुरूकडून शिका, त्याच्या निरीक्षणावरून शिका. तो कसा वागतो, कसा वाटतो निरीक्षण करा, त्याचं श्रवण करा आणि त्याच्यावर मनन करा. स्वतः विवेक जागृत करा. म्हणून पहिला सिद्धांत जो समर्थाने सांगितला तो विवेक प्रलय सांगितला. दुसरा सिद्धांत सांगितला चंचल निश्चळ. तिसरा सांगितला सर्वाभूती एकच आत्मतत्व आहे. आणि चौथा सिद्धांत सांगितला सायुज्य मुक्ती. आणि यासाठी समाज म्हणजे काय ते जाणून घ्यायचं आहे. आणि सद्गुरूचा सत्संग कधीही चुकवायचा नाहीये. त्याचं निरीक्षण करा, तो काय म्हणतो ते बघा, त्याच्यावर मनन करा. तुम्ही आपोआप सहज समाधी प्राप्त कराल, मुक्त व्हाल, सायुज्य मुक्त व्हाल. असा या समासाचं एकूण सार आहे. हरिओम.